खबरदार मिरर, नजर सब पर। नमस्कार, मैं मनीष नारा, आप देख रहे हैं खबरदार मिरर। भाजपा उल्लासनगर जिला द्वारा कल रविवार 4 अगस्त को कैंप 2 स्थित रीजेंसी हॉल में जिला विस्तारित कार्यकारिणी बैठक का आयोजन किया गया था, जिस बैठक में शहर के विधायक कुमार एलानी सहित सभी पूर्व नगर सेवक, वरिष्ठ नेता व पदाधिकारी शामिल हुए और जिस बैठक में मुख्य रूप से कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान भी शामिल हुए। जिस बैठक की शुरुआत ध्वजवंदना और दीप प्रज्वलन के बाद राष्ट्रगीत गाकर की गई और साथ ही उक्त बैठक में कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान, आमदार निरंजन डावखरे व विधायक कुमार एलानी का स्वागत करते हुए कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान व आमदार निरंजन डावखरे को झूलेलाल साईं जी की प्रतिमा भी भेंट की गई। बता दें कि उक्त बैठक में आगामी विधानसभा चुनाव में महाराष्ट्र में भाजपा द्वारा बहुमत का 145 का मैजिक आंकड़ा हासिल करने के लिए कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान द्वारा कार्यक्रम में मौजूद पदाधिकारियों व कार्यकर्ताओं से आह्वान किया गया कि पिछले 10 सालों में मोदी सरकार द्वारा किए गए कार्यों को घर घर तक पहुंचाया जाए और आने वाले हर त्यौहार को पॉलिटिकल किया जाए और लोगों को याद दिलवाया जाए कि मोदी सरकार में विभिन्न योजनाओं से ज़रूरतमंद कैसे लाभवंत हुए हैं। पुण्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या नेतृत्वाने असं सांगितलं आहे की प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये आपल्याला विस्तारित अधिवेशन घ्यायचं आहे। त्याचबरोबर 11 तारखेपर्यंत सर्व मंडलामध्ये जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 750 संघटनात्मक अशा तालुक्यांमध्ये आम्हाला सर्वांना अधिवेशन घेऊन त्या ठिकाणचे बूथ, त्या ठिकाणचे असणारे प्रकोष्ठ, या सगळ्या गोष्टींची नियुक्ती करून बूथ मजबूत कसा होईल, 51% लढाई जिंकत असताना महायुतीला मतदान कसं होईल, या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायच्या आहेत आणि त्यासाठी 11 तारखेपर्यंत संपूर्ण नियोजन करायला सांगितलं आहे। या 3 महिन्यामध्ये पॉलिटिकली सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्रिय झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी विविध प्रमुख नेते हे प्रत्यक्षपणे चालले आहेत आणि ते सगळ्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पक्षातील कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याला सगळ्यांना समजून सांगण्याचं काम पक्षातील असणाऱ्या कार्यकर्त्यांचं असतं। सर्व कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी त्या कार्यकर्त्याला समजून सांगतील आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना मिळून महायुतीमध्ये आम्हाला जिंकायचं आहे, यासाठी तयारी करायची आहे। एकही कार्यकर्ता पार्टीपासून वेगळा जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न हा पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी करायचा। भारतीय जनता पार्टीचा आमदार हा कल्याण पूर्वमध्ये असेल। मी त्याही दिवशी तिकडच्या असणाऱ्या कल्याण जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संघटनात्मकदृष्ट्या काम करत आहेत। मला खात्री आहे त्या ठिकाणचा विजय हा अतिशय चांगला, महायुतीमध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील यात काही शंका नाही। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कोणी तयारी करावी आणि कोणी करू नये हा प्रश्न हा वेगळा असतो। महायुतीमध्ये निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय अमितजी यांनी सूतवात केलेला आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढणारी याचंही सूतवात केलेलं आहे। त्यामुळे महायुतीमध्ये कोणता मतदारसंघ, कोणता पक्ष लढणार, परंतु महायुतीच्याच उमेदवाराला सगळ्यांनी मदत करायची आहे या संदर्भामध्ये सर्वांचं एकमत आहे। त्यामुळे संघटना महायुतीची जी आहे ती एकत्र राहील। कदाचित उमेदवार हे वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतील। बहरहाल यह तय है कि भाजपा मोदी मैजिक के दम पर महाराष्ट्र विधानसभा चुनाव में बहुमत का 145 का मैजिक आंकड़ा हासिल करने की तैयारियों में जुटी हुई है।